पण परळीला जे वैद्यनाथ कॉलेज होतं तिथे त्यांनी काय केलं होतं की MBBSला तेव्हा खूप महत्त्व होतं. तर 20 मुलांची बॅच केली होती. त्यांना राहायची सोय, जेवायची सोय, पुस्तकाची सोय मोफत होती. आणि मी पाहिला होतो तिथे जी 20 मुलांची लिस्ट होती त्याच्यात माझा पहिलाच नंबर होता. म्हणलं आपलं होऊन जाईल. पण ते जे गुरुजी होते म्हणजे जे प्रोफेसर होते देशपांडे म्हणून, त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. त्यात होतं स्टमक. आमचे गुरुजी माके गावामध्ये स्टमच म्हणायचे त्याला आणि प्रोनाउन्सिएशन त्यांचे शिकणारे. आणि मी स्टमच वाचलं. ते म्हणाले गेट आउट. तुम्हाला जर प्रोनाउन्सिएशन येत नाही तुम्ही डॉक्टर कसं होणार? मी डॉक्टर चव्हाण म्हणून मेडिसिनचे प्रोफेसर होते. मग त्यांनी मला बघितलं, ते डीन होते पुन्हा, आणि म्हणले तुझ्या दोन्ही किडनी आहेत त्या खराब झाल्या आहेत, फार मोठं काही आयुष्य नाही आहे, तुम्ही आता इन्शुरन्स वगैरे काढून ठेवा, असं त्यांनी मला 94ला सांगितलं होतं. पण पुढे चालून माय तयार झाली किंवा त्यांनी सांगितले की तुम्हाला किडनी बदलणं शक्य आहे आणि घरात सगळेजणच किडनी द्यायला तयार झाले. पूर्ण 19 लोकांनी किडनी तपासून घेतल्या. पण मग वडिलांनी असं ठरवलं की ज्याची मॅच होईल त्याची द्यायची. आणि मग माईची ती किडनी मॅच झाली. आणि मग माईने मला किडनी द्यायचा तो निर्णय घेतला. आणि मॅच झाली 12 फेब्रुवारीला. त्या दिवशी मग तो दिवस मी माझा वाढदिवस म्हणून साजरा करतो. आणि 22 फेब्रुवारी 95ला माईने मला किडनी दिली. पण नाही चालली तर दुसरी काढ, पण माझा तात्या जगला पाहिजे. माझ्यामध्ये जो आमूलाग्र बदल झाला त्याचं कारण माझी माईने जो काही त्याग केला माझ्यासाठी दुसरा जन्म देताना. नुसता त्यागच नाही तर तिने जे तिचं धैर्य दाखवलं आहे, माझ्या दोन्ही किडनी घे पण माझं पोरगं जमलं पाहिजे, पोरगं जगलं पाहिजे, हा जो धैर्य आहे तिचं, म्हणजे अशिक्षित आईचं धैर्य आहे. रेडी सर, सर्वप्रथम तर खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रोडक्ट शो मध्ये. त्याचं नाव आहे रुद्रवाहिनी. अनुभव बोलतात. रुद्रवाहिनी अनुभव बोलतात, तुम्ही ऐका, अशी टॅगलाईन आहे त्याची. तर सर, सर्वप्रथम मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपणापासूनचं स्वप्न काय होतं? पंकज, कसं आहे की बालपण आपण सरासरी असं बघतो की आपलं एक 10-12 वर्षाचं वय वगैरे असा विचार करतो. तर माझं बालपण असं होतं की ते खूप खडतर होतं. म्हणजे बालपणी फार कमी जमीन होती आणि म्हणजे आपण म्हणतो ना ते दारिद्र्य वगैरे सगळ्या गोष्टीतनं मी जात होतो. आणि त्यामुळे त्या काळामध्ये फार काही असं स्वप्न वगैरे काही बघितलं नव्हतं. फक्त गावात एक शाळा निर्माण झाली, सुरू झाली आणि माझं वय त्यावेळेस 5-6 वर्षाचं असावं. शिक्षकांना मुलं कमी पडले त्या शाळेमध्ये आणि म्हणून गावामध्ये त्यांनी सर्वे केला. त्याच्यात मी 5-6 वर्षाचा होतो. आणि गावातले सरपंच आणि शिक्षक या दोघांनी वडिलांना सांगितलं मला शाळेत घाला. म्हणजे तोपर्यंत शाळा असते वगैरे घरात कोणी शिकलेलं नसल्यामुळे हा कन्सेप्टच नव्हता. घरात मी मोठा होतो आणि मग मला शाळेत घातलं. शाळेमध्ये 4थीत चांगले मार्क पडल्यामुळं गावातच दुसरी एक खाजगी शाळा होती कामधेनू म्हणून. तिथल्या सगळ्या लोकांनी वडिलांना आग्रह केला आणि मला खालच्या शाळेमध्ये तिथे दुसऱ्या 5वी ते 10वीच्या शाळेमध्ये घातलं. माझं जर म्हटलंच बालपणी काय करायचं तर मी सकाळी गुरे राखायचो, दुपारून जाऊन गुरे राखायचो आणि शनिवार रविवारी शेतात काम करायचं. मी बहुतेक शनिवारी शाळेत जात नव्हतो. असा माझा सगळा दिनक्रम असायचा आणि शेतातली सगळीच कामं मी करत होतो. म्हणजे बालपणी असं कधी विचार केला नव्हता की मी शिकणार आहे किंवा मी असं काही होणार आहे, असं काही माझा विचार नव्हता. पण काय झालं की 71-72ला दुष्काळ पडला. अतिशय वाईट दुष्काळ होता आणि घरात मला 5 बहिणी, 2 भाऊ, आई वडील, इतकी सगळी मंडळी. आणि मग सगळ्यांना कमवून खाऊ घालायचं फार कठीण होतं. ते तळ्यावर एक सुकणीला म्हणून प्रोजेक्ट होता, त्याच्यावर खोदायचं काम करत होतं आणि सुकडी द्यायची. ती सुकडी तर ती सुकडी पुरायची नाही सगळ्यांना, तरी मी खूप काम करायचं. दुपारच्या वेळेस जेवण मिळत नव्हतं. त्यावेळेस तरवाटा नावाची भाजी असायची. तर ती दुपारी आई उकडायची, तिच्यामध्ये थोडं मिरची आणि मीठ टाकून दुपारी तरवट्याची भाजी खायची.
असा तो उपक्रम होता. त्या काळात असं वाटलं की बाबा आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आपण ते सगळे लोक मास्टर क्लार्क, त्याचे इंजिनियर्स वगैरे सगळे बघायला मिळाले आणि आपण शिकलं पाहिजे असं तेव्हा वाटलं. पण त्याच काळात काय झालं की आमच्या कॉलेज शाळेतला एक विद्यार्थी श्रीहरी लहाने हा मेडिकलला लागला आणि त्याची गावामध्ये म्हणजे शाळेमध्ये त्यात सत्कार झाला. तेव्हा मला असं वाटलं की MBBSला लागल्यास सत्कार होत असतो हा असं वाटलं. मग आपण काय MBBS होऊ नये सत्कारासाठी. सत्कारासाठी म्हणजे काय माहित नाही किंवा MBBS मोठा असावं, सत्कार वगैरे होत असावा, आपण मग MBBS व्हावं हा माझा आयुष्यातला पहिला विचार. काही व्हायचा असेल तर त्याच्या आधी काही होत असतात, कारण गावामध्ये रस्ता नसल्यामुळं बस येत नव्हती. म्हणजे कसं असतं की बाहेरचे लोक आले, इकडचे लोक गेले, कुठंतरी काही झालं तर काहीतरी चर्चा होईल. खेडगाव, अतिशय गावामध्ये काहीच हे नाही आहे, ये जा नाही आहे. अशा वेळेस तिथं काही चर्चा होऊ शकत नव्हती ना. म्हणून पुढे काही ध्येय असतात हेच काही माहीत नव्हतं. आणि गावामध्ये फार शिक्षण नव्हतं. काही लोक थोडीफार शिकली होती ते आमच्यापेक्षा मोठी होती. आणि म्हणून पहिलं काही माझं ते ध्येय झालं असेल तर ते मी जेव्हा 8वीला होतो तेव्हा असं वाटलं की आपण मेडिकलला जावं. त्याच्यापुढे मी फक्त आपलं घरचं कुटुंब सांभाळणे, लेकरं घेऊन येणे, जाणे, दोघं सांभाळणे, शेतात काम करणे आणि राहिलेल्या वेळामध्ये शाळा करणे. पण शाळेतला मी पहिला नंबर कधी सोडला नव्हता, कधीच नाही. 10वीपर्यंत 5वी ते 10वी आणि 1ली ते 4थी शाळेत. आणि जेव्हा जेव्हा बोर्डाच्या परीक्षा झाल्या तेव्हा केंद्रात किंवा जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात मी नंबर नेहमीच माझा पहिल्या 10मध्ये असायचा. क्या मग सर त्यामध्ये जेव्हा तुम्ही MBBS हे ध्येय पकडलं त्यानंतर 10वी नंतर तुम्हाला असं कोणी गायडन्स करणार होतं का? मुख्यतः 10वीला मी आजारी पडलो होतो आणि परीक्षा 10वीला तरी 3 महिने आजारी होतो. पण शिक्षकांनी विनंती केल्यामुळे मी परीक्षा दिली. किनगावला केंद्र होतं माझं आणि परीक्षेमध्ये मला बरेचसे प्रमेय असायचं त्यावेळेस 20 मार्काचा वगैरे, तर तो मला येत नव्हता. माझ्या शिक्षकांनी मला लिहून पण दिला होता की ह्याला येत नाही कारण त्याने अटेंड नाही केला. पण मी काय तो लिहिला नाही, खिशातच ठेवला. आणि 10वीचा निकाल लागला, मी मराठवाड्यात 10वा आलो. आणि माझ्यापेक्षा जी मुलगी पहिली आली तिला माझ्यापेक्षा फक्त 15 मार्क जास्त. मी प्रमेय लिहिला असं तर पहिलाही आलो असतो. पण 10वीला मेरिट आल्यामुळं गावातल्या शिक्षकांनी वडिलांना सांगितले की तुम्ही याला पुढे शिकवा. पण मला माहित होतं गरिबी आहे, वडील शिकवू शकत नाहीत. त्यांची परिस्थिती मला माहिती होती घरात मोठा असल्यामुळं. पण परळीला जे वैद्यनाथ कॉलेज होतं तिथे त्यांनी काय केलं होतं की MBBSला तेव्हा खूप महत्व होतं. तर 20 मुलांची बॅच केली होती. त्यांना राहायची सोय, जेवायची सोय, पुस्तकाची सोय मोफत होती. म्हणलं राहायला खोली आहे, जेवायला बोर्डिंग आहे, पुस्तक आहे, मोफत शिक्षण आहे, तर जायला काही हरकत नाही. म्हणून परळीला गेलो आणि मी पहिला होतो तिथे. जी 20 मुलांची लिस्ट होती त्याच्यात माझा पहिलाच नंबर होता. मला आपलं होऊन जाईल. पण ते जे गुरुजी होते म्हणजे जे प्रोफेसर होते देशपांडे म्हणून, त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. त्यात होतं स्टमक. आमचे गुरुजी माके गावामध्ये स्टमच म्हणायचे त्याला आणि प्रोनाउन्सिएशन त्यांचे शिकणारे. आणि मी स्टमच वाचलं. ते म्हणाले गेट आउट, तुम्हाला जर प्रोनाउन्सिएशन येत नाही तुम्ही डॉक्टर कसं होणार. म्हणजे मेरिट असून फक्त लँग्वेजमुळं मला बाहेर काढलं. मग तिथेच डॉक्टर काळे भेटले. ते म्हणले अरे शेतकऱ्याचं पोरगा आहे, शाळा कॉलेज का सोडतो, मी तुला काम देतो. आणि मग कमव आणि शिका योजनेमध्ये मग मी झाडाला पाणी घालायचं काम करायचं. 50 घागरी पाणी रोज घालायचो. 7 महिने दोन्ही वर्ष घातलं. मी 30 रुपये मिळायचे. त्याच्यावर मी शिक्षण केलं माझं. PUC आणि फर्स्ट इयर होतं तेव्हा. तर PPCला त्यावेळेस मग MBBSला एंट्री मिळायची. माझं शेवटचं वर्ष. त्याच्यानंतर 11वी-12वी आलं. तर मग मी PPC दिली आणि गावाकडे आलो. तेव्हाही मी मराठवाड्यात 10वा आलो आणि माझा MBBSला नंबर लागला. पण ते जी 20 मुलांची बॅच होती जी केली होती, मी नव्हतो, तर त्या बॅचमधला कोणीच नाही लागला. म्हणजे त्यांचं जे स्पेशल कोचिंग, पुस्तकं, मोफत जेवण सगळं झालं पण कुणी लागलं नाही. मी एकटाच लागलो जो आत नव्हतो. आता कदाचित कधी नशीब असं असतं की त्या बॅचमध्ये मी लागणार नाही म्हणून मला बाहेर काढला असावं असं वाटतं. म्हणजे आणि दुसरं कसं असतं की
माणसाला जोपर्यंत असं कुठंतरी माणूस संधी मिळत नाही तोपर्यंत ते काही करत नाही, है ना. बरोबर. तर त्यामुळे बहुतेक तो म्हणजे मी एकदम जिद्दीने अभ्यास केला असावा आणि मी मेडिकलला लागलो असं. त्यावेळी मग समजा तुम्ही तुमच्या आईवडिलांना कसं कन्व्हिन्स केलं त्या शिक्षणासाठी, किंवा ते म्हणजे तुम्ही जर मोठे होते तर वडिलांना मी कन्व्हिन्स मी नाही केलं, वडिलांना शिक्षकांनी कन्व्हिन्स केलं. गावातले जे शिक्षक आहेत तर त्यांनी येऊन वडिलांना सांगितलं की तो चांगल्या मार्कांनी पास झाला आणि पुढे तो डॉक्टर होऊ शकतो किंवा चांगल्या नोकरीला जाऊ शकतो. आणि त्यामुळे वडील कन्व्हिन्स झाले. आणि वडिलांना अडचणी होत्याच, पण कन्व्हिन्स गावातल्या लोकांनी केलं. म्हणजे मी काय त्यांना कन्व्हिन्स केलं नव्हतं, कारण मला ही त्यांची परिस्थिती माहिती होती की मी घरून गेलो तर घरी करणारं कोणीच नव्हतं ना. मी घरात मोठा मीच होतो. आणि त्यामुळे बाकीच्या 3 बहिणीच होत्या माझ्यानंतर. 4थ्या 5व्या क्रमांकाला विठ्ठल होता. तो एकदम लहान होता, म्हणजे एकदमच लहान होता तो. त्यामुळे ते करणं शक्य नव्हतं, हे मला माहिती होतं. आणि म्हणून गावातले लोक म्हटले म्हणून मग गेलो. तुम्ही जेव्हा 11वी 12वी केली त्यानंतर मग तुम्हाला MBBS सोडून इंजिनिअरिंग फील्डकडे किंवा दुसऱ्या फील्डकडे नाही जावं वाटलं? कसं होतं की माझं इन्क्लिनेशनच डॉक्टर व्हायचं असं होतं. म्हणजे इंजिनियर व्हावं वगैरे असं ते ठरलंच नव्हतं. माझ्या डोक्यात होतं की आपण MBBS व्हायचं. तेव्हा MBBSला खूप क्रेज होतं किंवा MBBS व्हायचं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून MBBS व्हायचं म्हणजे बाकी इंजिनियर व्हायचं किंवा MPSCला जायचं, UPSCला जायचं हे कधी मनामध्ये डिस्कशन पण कधी झालं नाही. म्हणजे सरळ रेष होती आपल्याला मेडिकलला जायचं. तुमच्या MBBS करताना आणखी कोणत्या कोणत्या मोठ्या अडचणी तुम्हाला? MBBS करताना खूप अडचणी आल्या मला. कारण MBBSला आल्यानंतर म्हणजे मला माझा मित्र जुगलनी मदत केली. त्याने मला काही पुस्तक, आपले कपडे दिले, सगळं कपडा दिला, सगळं दिलं. इथं आल्यास पण अडचण होतीच ना, कारण वडील तेवढे पैसे देऊ शकत नाही. म्हणून मेस चालू केली मी आणि मेसमध्ये जेवण करत होतो. तिथेही बऱ्याचशा अडचणी, पुस्तकं कधी विकत घेता आले नाहीत मला. तर लायब्ररीतच अभ्यास करायचो आणि नोट्स काढायचो. माझे पुस्तकं म्हणजे नोट्स. आणि ते कारण शेवटी परीक्षेच्या काळामध्ये रात्री 2 नंतर लायब्ररी बंद व्हायची ना. हो. तर त्यामुळे ते नोट्स काढायचो. त्या नोट्समध्येच माझी सगळी पुस्तकं असायची. आणि मग लायब्ररी हा एकच माझा, लायब्ररीचं एकच काम होतं की आता त्यांचा वेळ संपल्यास माझ्याकडे यायचे. मी एकटाच बसला असायचो आणि सांगायचे की अरे लहाने, आता ते आपला वेळ संपलाय, लावायचा आहे. त्यांची तशी मला खूप मदत झाली. कधी कधी तर ते माझं कधी परीक्षा असेल तर विश्वासावर ते मला सांगायचे की ही किल्ली तू लाव आणि जेव्हा तुला जायचे ते जा. मी एकटाच लायब्ररीत बसलो असायचं. पण अभ्यास तसाच केला, कारण तिथं काही बाकीची सोय नव्हती. म्हणून MBBS करताना माझा जो अभ्यास आहे तो मी प्रत्येक वर्षी करतच आहे. तर कधी मी अभ्यासाला हे नाही केलं. जेव्हा तुम्ही MBBS करत होता तेव्हा तुम्ही म्हणजे विठ्ठल सरांना पण सांगितलं की तुला पण डॉक्टरच व्हायचं? मी जेव्हा मी फर्स्ट MBBSला लागलो तर त्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे आलो. विठ्ठल 6 वर्षाचा किंवा 7 वर्षाचा होता. मी त्याला 1ली, 2री, 3रीचं सगळं शिकवलं. म्हणजे बाराखड्या सगळ्या शिकवल्या, गणित शिकवले, सगळं शिकवलं. पाढे 30 पर्यंतचा पाढा शिकवला आणि शाळेत घेऊन गेलो. दह्याला शाळेत घ्या. माझा दुसरा भाऊ होता, त्यालाही शाळेत बसवलं होतं, पण तो शिक्षकाकडे पाठ करून बसायचा, तो काही शिकला नाही. मग याला शिकवल्यामुळे शिक्षकांनी डायरेक्ट हिला 2रीत घातलं. आणि माझ्या 2 बहिणी गोदा आणि सीता होत्या, त्यांना 1लीत घेतलं. 2 दुसऱ्या माझ्या बहिणी होत्या, त्या मोठ्या झाल्या होत्या, त्यांना काही शाळेत घालणं शक्य नव्हतं. कारण तोपर्यंत वडील ह्यांना शाळा किंवा शिकायला गेलं पाहिजे अशा प्रकारचं घरी चर्चा वाचायचीच नाही. सगळं अशिक्षित घर होतं. आणि त्यामुळे माझ्या नंतरचे जेवढे होते त्यांना कुणालाही शाळेत वडिलांनी घातलं नव्हतं. मी एकटाच होतो शाळेत. त्यामुळे बाकीची सगळी जी घरातली 7 मंडळी होती ते कोणीच शाळेत नव्हतं. तर मी मग MBBSला लागल्यास वडिलांना सांगितले की नाही, हे लेकरं शाळेत घातले पाहिजे. आणि म्हणून मग 2 बहिणी 1 भाऊ मी शाळेत घातलं. तेव्हा विठ्ठलला मी 1लीमध्ये घातलं आणि 2रीत घातलं. त्यानंतर पण जेव्हा त्यांची 10th पासआउट झाली, जेव्हा त्यांची 12th पासआउट झाली, तेव्हा त्यांचं पण असं होतं की त्यांना इंजिनिअरिंगच करायचे. तुम्ही आग्रह केला की डॉक्टर? आग्रह नाही केला. मी सांगितलं डॉक्टरांचं. बेसिक असं आहे की त्याला इंजिनिअरिंगकडे कल होता त्याचा. तर मी त्यांना सांगितलं की
इंजिनियर त्या काळामध्ये जर तो पाहिला तर इंजिनियरची फार मोठी अशी जर डॉक्टरला कम्पेअर केलं तर डॉक्टरची व्हॅल्यू खूप होती. आणि मग मी त्याला सांगितलं की नाही, 11-12वीला मी त्याला लातूरला ठेवलं आणि सांगितले डॉक्टर व्हायचे. चवमध्ये घातलं होतं मी त्याला आणि डॉक्टर व्हायचे. आणि त्याचा नंबर लागला. त्याच्यानंतर तो माझ्याबरोबरच आंबेजोगाईला घरीच राहून तो पुढचं शिक्षण त्याने केलं. त्याला आंबेजोगाई मिळालं. तिथंच मी तिथंच राहत होतो आणि घरी राहायला मग तो. आणि ती मग त्याचं मग पुणे MS वगैरे पुढे औरंगाबादला केलं. MCS पुन्हा त्याची इच्छा नव्हती MCS करायची, प्रॅक्टिस करायची इच्छा होती त्याची, प्रॅक्टिस करावी. कारण त्यालाही माहीत होतं घरी अडचणी फार आहे. कारण माझा भाऊ वाढला होता, त्याला 4 मुली 2 मुलं होते. मग त्याची फार असं काही ना काही कमवलं पाहिजे. म्हणलं नथिंग, असलं काही नसतं. मला पुढे स्पेशालिटी करता आली नाही, कारण माझ्या घरच्या अडचणी होत्या. मला नोकरी स्वीकारावी लागली, कारण मी MA झालं, नोकरी स्वीकारली. तर म्हणलं तू पुढे शिक, MCS कर. तर त्याला माझं किडनी बदललं होतं म्हणून त्याला वाटलं की युरोलॉजी व्हायचं, त्याला मिळत पण होतं. तर मी अभ्यास केला होता. म्हणलं नाही, आपला लातूरला प्रॅक्टिस करायची आणि युरोलॉजी लातूरला, आणखी नेफ्रोलॉजिस्ट नाही. किडनी तिथं कधी मिळणार, कधी होणार, कधी डेव्हलप होणार. पण प्लॅस्टिक सर्जन तिथं कोणीच नाही आहे. तर प्लॅस्टिक सर्जरी करायची. तर तो काही तयार नव्हता, पण मी प्लॅस्टिक सर्जरीचा रेफरन्स टाकून त्याला प्लॅस्टिक सर्जरीची, कारण मी तिथेच होतो, प्रोफेसर होतो कॉलेजला, त्याला देऊन टाकलं. 6 महिने बोलत नव्हता मला, कारण त्याला वाटलं की माझी जी ब्रँच आहे ते मला दिली नाही. पण मी म्हणालो नाही, प्लॅस्टिक सर्जरीच करायची. आता त्याला वाटते की प्लॅस्टिक सर्जरी ही त्याच्यासाठीच चांगली ब्रँच आहे. हो, परंतु त्याने निवडलेली नाही आहे, ते मी निवडली. त्यांना खरंच तो गर्व आहे की ती ब्रांच तुम्ही निवडली नसते. खूप यशस्वी आहेत त्यामध्ये. खूप म्हणजे बाहेरच्या देशातही त्यांचं खूप नाव झालंय असं. आणि सर म्हणजे एवढ्या प्रवासामध्ये तुम्हाला केव्हा कळालं की तुमच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला? बेसिकली हे मला कळालं बघ, मी जेव्हा 1992 मध्ये एक राऊंड घेत होतो. आणि राऊंड घेत असताना मला थोडीशी चक्कर आली आणि मग माझं रक्त वगैरे तपासलं. तर तेव्हा माझा रक्तदाब 240-140 झाला होता. आणि डॉक्टर चव्हाण म्हणून मेडिसिनचे प्रोफेसर होते. मग त्यांनी मला बघितलं, ते डीन होते पुन्हा, आणि म्हणले तुझ्या दोन्ही किडनी आहेत त्या खराब झाल्या आहेत. मला तिथून मुंबईला शिफ्ट केलं, पुण्यात मी 7 दिवस होतो. मग तिथून मी मुंबईला आलो. आणि मग मुंबईला आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुला आता डायलिसिस करत राहावं लागणार आहे. आणि मग मी तसं 1 वर्षभर धुळ्याला, म्हणजे 8-9 महिने धुळ्याला राहिलो, पण तिथेही डायलिसिसची सोय नव्हती. मग मी मुंबईला आलो, 94 मध्ये मुंबईला आलो मी. आणि मग दर गुरुवारी मी डायलिसिस करत होतो, कारण तिकडच्या भागात डायलिसिस नसल्यामुळे मुंबईला आलो. आणि मग त्या काळात डॉक्टर पण म्हणाले किंवा तुमचं क्रिएटिनिन 16 झालंय आणि तुमचं फार मोठं काही आयुष्य नाही आहे, तुम्ही आता इन्शुरन्स वगैरे काढून ठेवा, असं त्यांनी मला 94ला सांगितलं होतं. 93ला पण पुढे चालून माय तयार झाली, किंवा त्यांनी सांगितले की तुम्हाला किडनी बदलणं शक्य आहे. आणि घरात सगळेजणच किडनी द्यायला तयार झाले. पूर्ण 19 लोकांनी किडनी तपासून घेतल्या. भांडणं झाली बरीचशी. बाबूशा म्हणून माझा जो भाऊ होता तो म्हणे मलाच द्यायची आहे. पण मग वडिलांनी असं ठरवलं की ज्याची मॅच होईल त्याची द्यायची. आणि मग माईची ती किडनी मॅच झाली. आणि मग माईने मला किडनी द्यायचा तो निर्णय घेतला. आणि मॅच झाली 12 फेब्रुवारीला. त्या दिवशी मग तो दिवस मी माझा वाढदिवस म्हणून साजरा करतो. आणि 22 फेब्रुवारी 95ला माईने मला किडनी दिली. मुख्य म्हणजे किडनी दिली त्या काळात कोणी देत नव्हतं हे जरी ठीक असलं, ते बिना शिकलेली माय आहे माझी. तर तिला जेव्हा विचारलं डॉक्टर चिब्बरने की तुमचं आम्ही एक किडनी काढतोय वगैरे, तर माय म्हणले ते मला काय तुझी भाषा कळत नाही, मला बोल दे. आम्ही बाजूलाच होतो. किडनी काढ माझी, बसव माझ्या लेकराला, चलती का नाही बघ. आता मला सांगा, बिना शिकलेली आहे, चलती का नाही बघ. नाही चालली तर दुसरी काढ, पण माझा तात्या जगला पाहिजे. कसं आहे की एक अशिक्षित आई
म्हणजे असा मोठा विचार करू शकते. आणि आम्ही सगळेच रडलो त्यावेळेस की जे आपल्या स्वतःला म्हणजे मरायला तयार झालेली आहे दुसरा जन्म देताना. तर तेव्हा असं वाटलं की नाही म्हणजे आपण पुढे चालून आता हे सगळं सोडून आईसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे मुख्य म्हणजे माय जेव्हा हे सगळं बोलली तर त्यांनी मग माझ्यामध्ये बदल घडवला की नाही आता आपण माईला चांगलं वाटेल असं काही तर आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी या सामाजिक कामाकडे वळलो. सर त्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरलं किंवा परिवाराला कसं सावरलं? कारण की जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही खूप इझिली सांगून दिलं की ते असं तुम्हाला कळलं आणि मग तुम्ही ते ऍडमायर केलं. पण मग एक तरी असं होतं की एक तुम्ही डायजेस्ट करू शकता. पण जेव्हा तुम्हाला कळलं की ऑन द स्पॉट की तुमच्या दोन्ही पण कळल्यात, मग तेव्हा तुमच्या काय होप्स होत्या किंवा नाही मुख्य काय झालं की मला जेव्हा कळलं माझ्या दोन्ही किडनी गेल्या आहेत तर कसं आहे डॉक्टर असल्यामुळं माझ्यासमोरून सगळा प्रवास गेला की आता हे आपलं आयुष्य फार नाही आहे म्हणजे देवी 1-3-4 वर्षाचं आयुष्य आहे आपल्याला. आणि आता घरच्यांना तसं बायको शिकलेली असल्यामुळं तिला समजावून सांगितलं मी. मला एक मुलगा 2 मुली होत्या, लहान होत्या त्या. एक मुलगी माझी होती तशी एक 12-13 वर्षाची होती. एक दुसरी मुलगी माझी एक 10-1 वर्षाची होती. मुलगा खूप 5-6 वर्षाचा होता. तर त्यांना तसं लेकरांना समजावून सांगण्यासारखं काही नव्हतं. पण आई वडील सासू बायको यांना एकत्र करून मी समजावून सांगितले की असं असं आहे आता याच्यात काही पुढे काय मार्ग निघतो माहीत नाही आहे. पण माझं आयुष्य फार नाही आहे म्हणजे 2-3 वर्षाचं आयुष्य आहे. आणि त्यामुळं मग ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे मी केल्या होत्या. इन्शुरन्स ह्याच्यासाठी काढले होते किंवा पुढे बायकोला काही त्याची मदत व्हावी. तर असं सगळं म्हणजे पण मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी इच्छाशक्ती कमी झाली नव्हती. मला असं वाटलं ठीक आहे आता जे काही नशिबात आहे ते होणार आहे. पण माझी इच्छाशक्ती चांगली होती. मी कधी घरात रडत नाही बसलो किंवा घरच्यांना रडताना पण मीच त्यांना समजावून सांगितलं तुम्ही रडू नका, पाहूया आपण काय होतंय ते. आणि त्यांना देखील धीर द्यायचं काम मी 3 वर्ष करत होतो. नाही रडायचं ना, जे आहे ते आहे, बघूया जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला जे काय आहे त्याला आपण तोंड द्यायलाच पाहिजे देतो. सर त्यामध्ये असं तुम्हाला कधी वाटलं की जर तुम्ही फायनान्शियली स्टेबल असतील तर कदाचित ती वेळ 3 वर्षानं चालता 1-6 महिन्यात ती क्युअर झाली असती किंवा बेसिकली मी कधीही अर्थशास्त्राचा विचार नाही केला माझ्या आयुष्यामध्ये. कारण मी काय शिकलो की माझ्याकडे जे आहे ते आपल्या नशिबात आहे तेवढं. त्यामुळं पैसे असते पैसे नसते वगैरे वगैरे ह्याचा मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी विचार नाही केला आहे. आजही करत नाही. कारण मी अशा खुर्च्यात बसलो, डीन झालो, डायरेक्टर झालो, कोविडचा इन्चार्ज झालो. पैसे घ्यायची बरीचशी संधी मला मिळाली होती. पण मी माझ्या आयुष्यात पैसा हा कधी विचार केलेलाच नाही. मी माझ्या आयुष्यात असा विचार केला की आपण म्हणजे लोकांची सेवा कशी करू शकतो, आपण कसं चांगलं करू शकतो, आपण लोकांना कसं मार्गदर्शन करू शकतो. आणि हा सगळा माझ्यामध्ये जो आमूलाग्र बदल झाला त्याचं कारण माझी मायेने जो काही त्याग केला माझ्यासाठी दुसरा जन्म देताना. नुसता त्यागच नाही तर तिने जे तिचं धैर्य दाखवलं आहे माझ्या दोन्ही किडनी घे पण माझं पोरगं जमलं पाहिजे, पोरगं जगलं पाहिजे, हा जो धैर्य आहे तिचं म्हणजे अशिक्षित आईचं धैर्य आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की अरे एक माझी आई शिकलेली नसताना असं अरे घे चल पण जगला पाहिजे. आणि त्यामुळे पुढच्या आयुष्यात असं वाटलं नाही किंवा काही पैसा काही करू शकतो वगैरे वगैरे. आता मी नेहमी सांगत असतो की मी बऱ्याच मोठ्या मोठ्या दवाखान्याच्या उद्घाटनाला जातो किंवा याला जातो तर मी त्यांना सांगत असतो की मी हे सगळं उद्घाटनाला वगैरे आलोय, बॅक बेंचर होतो, शेवटी बसायचो. आता मी इथे येऊन बसतो, माझ्याकडे पैसे नाही आहेत पण पैसेवाल्याची उद्घाटनं मी करतो जाऊन, आहे का नाही. त्यामुळे तुम्ही जर चांगलं काम केलं त्यामुळे पैशाने चांगलं काम करता येतं असं माझं मत नाही आहे. माझं मत आहे की तुम्ही ठरवलं तर तुम्ही चांगलं काम करू शकता, आहे का नाही. आजही मी आता अंजनाबाई माझ्या माईच्या नावाने एक डायलिसिस सेंटर 2019ला सुरू केलं. जवळपास 225 डायलिसिस दर महिन्याला मी मोफत करतो. माझ्याकडे 11 डायलिसिस मशीन आहे मुरुड जंजिऱ्याला. काय केलं सुरू, कारण मला माईची आठवण राहावी की ते एका एवढ्या लोकांचं डायलिसिस मी दर महिन्याला मोफत करत आहे. मला एक आठवण राहावी तिची म्हणून मी करतो.
तर हे जे आहे ना, हे माईने शिकवलं मला. आणि तिचं कसं असायचं किंवा म्हणजे तिचा जो स्वभाव होता खूप शांत होता. तिने आयुष्यात काही मागितलं नाही, पण भरभरून द्यायचे असे. आणि म्हणून पुढे वडील पण तेवढेच प्रेमळ होते. असं नाही की वडील कमी प्रेमळ होते. अण्णाचे खूप प्रेम असायचे, खूप म्हणजे खूप प्रेम करायचे. म्हणजे मी गावाकडे समजा चाललोय तर अण्णा गावातल्या एशीतच उभं राहायचे 3 तास पोरगं आले म्हणून. आणि म्हणून समजा गावाकडे मी आणि विठ्ठल निघालो असेल आणि आम्ही समजा गावात आम्ही 10ला पोहोचणार असू, तर आम्ही त्यांना आधी फोन करून सांगायचो की आम्ही दुपारी 1 वाजता येतोय, आहे ना. तर त्याच्यामुळे ते घरी असायचे तुम्ही घरी. हा, मग ते घरी असायचे. नाही तर मग 3 घंटे ते तिथंच उभे असायचे का ते पोरे यायले. म्हणजे असा बाप कधी मिळत असतो का? म्हणजे एवढं लेकरावर प्रेम करणारा असा तो बाप. हे खरंच आम्ही नशीबवान आहेत की ही अशिक्षित माणसं ह्यांनी आम्हाला सगळं शिकवलं. म्हणजे व्यवहार शिकवला, माणुसकी शिकवली, समाजकार्य शिकवलं, त्याग शिकवला. हे सगळं त्याने आम्हाला शिकवलं. दुसऱ्याला मदत कशी करावी शिकवलं. म्हणजे आम्हाला काही असं कधी असलं वाटलं नाही की पैशाचा विचार करावा किंवा पैसे असते तर माझं लवकर ऑपरेशन झालं असतं. तर कधी वाटलं नाही मला. योग्य वेळ होती त्यावेळेस झालं असावं. डॉक्टर पण म्हणले करता येतं, केलं ऑपरेशन. आणि आज जवळपास 31 वर्ष होत आहेत मला आता किडनी बदलून. 31 वर्ष किडनी बदलून जगणं हा देखील एक विक्रम आहे. कारण फार दिवस किडनी राहत नाही. पण याचं कारण आहे माझी माय आणि मी जे काही आज जवळपास मी स्वतः 2,08,000 ऑपरेशन केले आहेत. माझ्या चमूनी 5 लाख ऑपरेशन केले आहेत. तर ही सगळी मंडळी आहे की जे आशीर्वाद देतात. मी नेहमी सांगत असतो की विज्ञानाच्या पलीकडे जाऊन आशीर्वाद काम करतात. आणि त्यामुळं मी आज 31 वर्ष किडनी बदलूनही जिवंत आहे. रोज 14 तास काम करतो. असं नाही की मी काम बंद केलंय, असं काही करत नाही. म्हणजे आपण पाहिलं बाकी आजारी झालेले लोक तर त्या एकाच नावाने ध्या सारे माझं किडनी बदललंय, त्याच्यावर त्याचं सगळं जातं. मी पहिले 3 महिने सोडले तर बाकी ह्याच्यानंतर कधीच किडनी बदललंय ह्या विषयावर घरात आमच्या चर्चा पण होत नाही. म्हणजे त्यांना माहीत पण नाही किडनी बदललंय. इथपर्यंत आम्ही असं वेगळे राहतो. सर त्याच्यामध्ये आता समजा जसं तुम्ही म्हणताय की आता विज्ञानाच्या पलीकडे जाऊन आशीर्वाद काम करतात, तर आता असं म्हणजे काही काहींना गैरसमज असतात की एका किडनीवर माणूस जास्त दिवस नाही जगू शकत किंवा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते ट्रान्सप्लांट करणं पण सध्याच्या काळात पॉसिबल नाही. किंवा ज्या म्हणजे अफवा ज्या तुम्ही ऐकल्या आतापर्यंत असे कुठले आहेत का की ज्या अफवा? बेकी कसं आहे बरं का की आपल्याकडे काय आहे की आपला जो मनुष्य आहे तर आपल्या शरीरामध्ये समजा 1 किडनी आहे तर त्यांना असं वाटलं की एकच किडनी आहे. आणि मग ती किडनी जपत राहायचं काय, मग तिला काहीतरी उपाय करत राहायचं. पण निसर्ग असा आहे की त्याला त्याचे अवयव जपायची सवय आहे. आणि आपल्याला किती किडनी लागते आयुष्यात? अर्धी. म्हणजे 1.5 किडनी आपल्या आयुष्यासाठी जास्त दिली देवाने. ठीक आहे नाही, आपला एकच डोळा लागतो 2 दिले, एकच कान लागतो 2 दिले, ठीक आहे नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट देवाने ऍड करून दिली आहे एक्स्ट्रा. तुम्ही जरा देव म्हणा किंवा विज्ञान म्हणा, सायन्स म्हणा, जे काही आहे ते. आणि त्यामुळे ही जी लोक खूप काळजी करत राहतात ना, आता माझं असं झालं. पण मुख्य काय आहे, किडनी खराब व्हायचं कारण असं आहे की आपण आपले जे सध्या खाण्याच्या सवयी आहेत त्या खूप चुकतायत. आणि किडनीला खराब करणाऱ्या गोष्टी आपण खातो आहे ना, ते आहाराच्या नावाने. किंवा आपल्याला आता डाएट करायचा आहे, मग कुठला तरी डाएट कोणतरी सांगितला असतो, तो किती चांगला आहे माहीत नसतो. आपण बरीचशी औषधं खातो ज्याच्यात मेटल असतो, तो 2 किडनीला बसतो आणि मग किडनी खराब होते. तर बेसिक असं आहे की आरोग्यदायी गोष्टी आपण जर खाल्ल्या तर आपले अवयव खराब होत नाहीत. पण आज बघतो की आज हार्ट अटॅकने 42% लोकांचा मृत्यू होतो आहे ना. मग हार्ट अटॅक एवढा का वाढला? कारण आपण सगळेजण अशा फूडकडे वळलो आहे, जंक फूडकडे, की जे आपल्या शरीराला कामाचं नाही आहे. पण आता त्याला काही करता येत नाही. तर त्यामुळे हे नुकसान होत चाललेलं आहे. आणि म्हणून जी लोकांना आजार होतो तर ते आजार धरून पुढे जात राहतात. मी नेहमी सांगत असतो, आजार झाल्याने काही फरक पडत नाही. इच्छाशक्ती ठेवा आणि आपापलं काम करत राहा. आजारचं काम करेल. तुम्ही दुर्लक्ष केलं तर कुठलाही आजार तुम्हाला त्रास देऊ शकत नाही.
पण आपण ते दुर्लक्ष करत नाही. त्याला आपण उपाय मात्र करा. मी आता 31 वर्षात एखादा दुसरा वेळ सोडला तर 31 वर्षात मी एकदाही गोळ्या विसरल्या नाहीत. मी सकाळी 7 गोळ्या खातो, दुपारी 1 गोळी खातो आणि संध्याकाळी 3 गोळ्या खातो. 31 वर्ष कमी जास्त कधी मी होऊ दिले नाही. मी माझ्या खिशातच गोळी असते, घेऊनच फिरतो. पण मी आजारी आहे हे मी कुठं सांगत नाही किंवा मला किडनी बदललंय हे फक्त मुलाखती वगैरे कुठं सांगतो. पण हे घेऊन मी चालत नाही ना, है ना, की हे चाललं नाही पाहिजे. आपला आजार घेऊन पब्लिक मध्ये जाऊन तुमचा निगेटिव्ह पॉईंट नाही झाला पाहिजे, तो तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट झाला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. म्हणून ज्यांना आजार आहे तर ते आजार त्यांनी कमकुवत न होता त्यांनी ताकद वाढवून घेतली पाहिजे, इच्छाशक्ती वाढवली पाहिजे. आणि तशी वाढवली तर कुठलाही आजार तुमच्या शरीराला त्रास देऊ शकत नाही. कारण आपल्या शरीरात पण हिलिंग होतं ना. मग हे हिलिंग आपण विचार करून कमी करून टाकतो. विचार नाही केला तर हिलिंग तुम्हाला मदत करते. मग सर तुमच्या मते एक प्रॉपर डाएट काय असला पाहिजे? नाही, माझ्या मते कसं आहे बघ, मला एक गोष्ट कळली, जंक फूड हे आपला डाएट नाही. बरोबर. हे घेऊ नये. तळलेले पदार्थ कमी प्रमाणात घ्यावे, फार घेऊ नये. आणि त्यावर व्यायाम करावा. म्हणजे आपण थोडासा व्यायाम खूप गरजेचा आहे, ते आपण करत नाही. आता आपल्याकडे काय झालंय, आता बघतो ओबेसिटी किती वाढले, 30 ते 33% लोकांना ओबेसिटी झाली. का? कारण आहारच आपण एवढा घेतो ना, तर तो नाही घेतला पाहिजे. म्हणजे गरजेचा आहार घ्यावा. पण आपल्याकडे कसं आहे की सगळं जंक फूड, जे आपल्या शरीराला कॅलरीज वापरल्या जात नाही तेच आपण खातो आणि म्हणून ओबेसिटी होते. आपण ओबेस नाही झालं पाहिजे. आपलं शरीर चांगलं ठेवलं पाहिजे. व्यायाम करावा, वेळेवर जेवावं आणि आपापलं काम करत राहा. बट सर जसं की सध्या कसं झालं की मेडिसिन्स मध्ये खूपशा मेडिसिन्स असे की त्या एक हील करतात पण 2 आणखी काहीतरी साईड इफेक्ट देऊन जातात. तशा केसेसमध्ये लोकांनी मेडिसिन घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे? नाही, मी नेहमी एकच सांगत असतो, तुमची स्वतःची इच्छाशक्ती चांगली ठेवा, शरीर तंदुरुस्त ठेवा, निरोगी आहार ठेवा आणि व्यायाम करा. तुम्हाला मेडिसिन घ्यावंच लागणार ना, आहे का नाही? पण तसं होत नाही ना. आपणच आपल्या स्वतःचे शरीर बिघडवून घेतो. शेवटी हे शरीर आहे ना, मग आपण बिघडवून घेतो याला. आता डायबिटीजचे लोक आहेत ते गुळ खातात, म्हणून सांगतात शुगर नाही खात पण गुळ खातो, कारण डायबिटीज मध्ये खावा. कोणी सांगितलं? त्यांच्याकडे सगळं आहे, गुगल आहे, त्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर देखील स्वतःलाच फसवतात ते गुळ खाऊन. मग त्यांना गोळी लागणार आहे ना. मग का लागली? तुम्ही गुळ खाल्ल्याने गोळी लागली, आहे का नाही? मग गोळीचे साईड इफेक्ट कधी का आले? कारण तुम्ही तुमचं शरीर चांगलं नाही ठेवलं. काही आजार आहेत की त्याच्यात नक्की साईड इफेक्ट आहेत आणि हे साईड इफेक्ट त्याच्यावर उपाय करणं शक्य आहे. पण साईड इफेक्ट होईपर्यंत औषध घ्यायची गरज पडू नये असं मला वाटतं. निरोगी राहावं. तर मी आजही गेली 31 वर्ष रोज 5 किलोमीटर चालतो. कारण मी चाललो नाही तर मी स्टेरॉइड खातो, माझं एवढं मोठं शरीर होईल. मी रोज चालतो. मग कठीण नाही ना, आणि चालतो म्हणून ऍक्टिव्ह राहतो, आहे ना. बरोबर. मग व्यायाम थोडा केला पाहिजे. आज आपल्याकडे कसं सकाळी उठायचं म्हणलं गुडघे दुखतात, पाठ दुखते, मग आपलं सकाळी मोठंच वाटत नाही. म्हणजे ते पांघरून घेतलेलं असतं, त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही आपण. का? कारण इच्छाशक्ती नाही आहे. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही सगळं फिरू शकता ना. आणि आपल्या आयुष्यात काय माहित आहे का, इच्छाशक्ती चांगली असेल ना बऱ्याच गोष्टी करतायत. आपण ऍक्टिव्ह राहिलो ना सगळं होत आहे, पण आपण ते करतच नाही आणि मग दोष देत राहतो. नाही माझं पैसे नाही, माझ्याकडे हे नाही. आता मला बऱ्याच लोकांना वाटतं पैसा, आज मजुरी केली तरी रोज 250 रुपये मिळतात, मग पैशाची काय अडचण आहे? तुम्ही मजुरी करा, 30 दिवस विचार करा ना, तुम्हाला मिळतात पैसे. 9,000 रुपये मिळतात नुसत्या मजुरीला. पण ती केली पाहिजे ना. आज आपल्याकडे ते करायची, म्हणजे लहान काम करायची आपली सवय कमी झाली आहे. आणि त्यामुळे मग, आणि दुसरं कसं की शरीराला म्हणजे जिथे व्यायाम मिळतो अशी कामं बंद झाली आहेत. अगोदर कसं होतं, शरीराला व्यायाम मिळणारी कामं आपण शेतात जाऊन करायचो. आता आपलं शेत बंदच झालं, म्हणजे कुठे व्यायाम मिळणार आहे? आणि म्हणून आपलं शरीर आजार काढतो, कारण त्याला व्यायाम नाही. तर तुम्ही असे काही गोष्टी करा की ज्याच्यामुळे तुम्हाला व्यायाम मिळेल. अच्छा. पण सर सध्याची म्हणजे रीत काय झाली आहे प्रत्येक घरामध्ये की जेवण झालं की कॉटवर सोफ्यावर बसायचं आणि तिथेच झोपी जायचं. पुन्हा सकाळी उठलं की आपल्या कामावर. काम पण सध्या प्रत्येकाला असं असतं की बसून काम पाहिजे.
आणि त्यानंतर पुन्हा येऊन ते घरी येऊन जेवायला, तर त्याच्यामुळे काय साईड इफेक्ट होऊ शकतात समजा नाही, मुख्य काय झाले बरं का, की मी नेहमी सांगत असतो की रात्रीचं जेवण तुम्ही करता का नाही, त्याच्यानंतर तुमचं काय एक्झरसाईज आहे, काहीच नाही, आणि ते तुम्ही खूप खाता, तर मग ते मी सांगत असतो की साखरेच्या पोत्यासारखं काम करत. कारण तुम्ही झोपलाय, ते डायल्यूट म्हणजे ते सगळं होतून सगळे शरीर तुमचं मग मोठं, तुमचा फार पोट मोठं व्हायला लागतं, तुम्हाला ओबेसिटी येते. त्यामुळं रात्रीचं जेवण कमी करा, आहे का नाही, कारण तेव्हा तुम्ही फिरणार नाहीयेत. सकाळचं जेवण चांगलं घ्या, व्यायाम करा, दुपारचं जेवण चांगलं घ्या, रात्रीचं जेवण कमी करा, 3 वेळा जेवा. मधल्या भागामध्ये उगीच काहीतरी खात राहायचं, कुठं चिवडाच काय, कुठे ब्रेड खाय, कुठे चहा पे. प्रत्येक वेळेस असं का करता? जे काही तुम्हाला खायचंय ते सकाळच्या जेवणात, दुपारच्या जेवणातच, संध्याकाळच्या जेवणात खा. मधल्या भागात काही खाऊ नका, कारण तुमचं शरीर सारखं सारखं खाल्ल्याने त्याला लागणार आहे का एवढी एनर्जी? नाही. मग तरी तुम्ही टाकत राहता त्याला एनर्जी, आहे का नाही. आणि म्हणून ती, आणि नेहमी सांगत असतो की एनर्जी टाकत असताना त्याला लागणारी जर टाकली तर तेवढ्या एनर्जीत तुमचं भागतं. तुमचं शरीर वाढतं म्हणजे का वाढतं? लागणाऱ्या एनर्जीपेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट त्याला एनर्जी देता म्हणून वाढतं. ती कुठं स्टोअर होणार आहे? शरीराचं स्टोअर होत, असं आहे. अच्छा सर, मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं झालं की होमिओपॅथीच्या मेडिसिन्स वेगळ्या झाल्यात, आयुर्वेदिकच्या मेडिसिन्स वेगळ्या झाल्यात, आणि केमिकल्सच्या मेडिसिन वेगळ्या झाल्यात. तर प्रत्येक पेशंट काय करतो किंवा प्रत्येक ह्युमन काय करतो, आधी हे ट्राय करतो मेडिसिन्स, नंतर होमिओपॅथीच्या, नंतर आयुर्वेदिकच्या, आणि मग जिकडे फरक पडेल समजा तिथले तो मेडिसिन्स कंटिन्यू करतो. त्याची तुम्हाला काही वाटतं का, तिन्हीच्या डिफरंट घेतलं तर काही साईड इफेक्ट? मुख्य कसं बघा, प्रत्येक पॅथी अभ्यासपूर्ण पॅथी आहे. असं नाही की म्हणजे ही पॅथी अशी, ती पॅथी तशी, चुकीच आहे. होमिओपॅथी आपण बघतो तर होमिओपॅथी कशी पॅथी आहे की आपल्या शरीरातल्या पेशीला स्ट्रेंथन, शक्ती देते, आणि त्याच्यातनं ते डिसीज कमी करते. म्हणजे असं नाही की बिना तत्वाचं बनलेलं नाहीये. आयुर्वेद घ्या, आयुर्वेद अशा तत्वाने बनला आहे की जे नॅचरल सगळं आहे, म्हणजे बाहेरचं सगळं हे कृत्रिम करण्यापेक्षा जे नॅचरल आहे ते सगळं नॅचरल तुम्ही घ्या आणि त्याच्यापासून बरे व्हा. ॲलोपॅथी कशी बनली? प्रत्येक औषधाचा साईड इफेक्ट, त्याचे फायदे तोटे, आणि सगळे जे ड्रग लागतात त्याच्यावर अभ्यास झाला, त्याच्यावर रिसर्च झाला. त्याला येऊन आता का 200-250 वर्ष झालाय, पण पूर्ण रिसर्च झालेली पॅथी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक औषध घेतलं त्याच्यावर लिहिले ह्याचे हे साईड इफेक्ट आहे, कारण तेवढे वर्ष त्याचा अभ्यास केलाय, आणि त्यामुळे ती पॅथी आहे. आणि म्हणून तिचा अभ्यास झाल्यामुळे आपण जे काही एवढे मोठे मोठे दवाखाने बघतो ते ॲलोपॅथीचे आहे. का? कारण त्याच्यामुळे सगळ्या, म्हणजे इमर्जन्सी असेल, नॉन इमर्जन्सी असेल, सगळ्याला त्याचा परिणाम दिसतो, असा आहे. म्हणून प्रत्येक पॅथी प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करते. आता कसं आहे की काही लोक इकडे बघतात, त्याच्यानंतर मग इकडे क्रॉनिक डिसीजेसला असेल तर आयुर्वेदात येतात, पुढे अलर्जी असेल तर तिकडे होमिओपॅथीत जातात. तर हे सगळं ठीकच आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की बऱ्याच ठिकाणी आता कसं आहे की काही लोकांनी म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत, किंवा आपला काही शिकवता येतं का सांगा. MBBS नंतर लोक होमिओपॅथी करतात, है ना. तर त्यामुळे प्रत्येक सायन्सला बेस आहे. मग त्यातल्या कुठल्या सायन्समध्ये तुमचा आजार नीट होतो हा ते डॉक्टर ठरवतो. डॉक्टर त्याला जी पॅथी येते त्याने ते ठरवत असतो. त्यामुळे लोक इकडे तिकडे जातात, हे बरोबर आहे, त्याची काही चूक नाही आहे. पण काही ठिकाणी क्वॅकची ट्रीटमेंट घेतात, म्हणजे जिथं कुठलंही आयुर्वेद नाही, होमिओपॅथ नाही, किंवा ॲलोपॅथ नाही, अशा क्वॅकची ट्रीटमेंट घेऊ नये, कारण त्याचे साईड इफेक्ट खूप असतात, है ना. जे काही असे भोंदूगिरी किंवा हे सगळं चालतं तर ते लोकांनी टाळलं पाहिजे. आणि लोक सध्या काय करतात की डॉक्टरकडून आता सरळ मेडिकलमध्ये जाऊन मेडिसिन घेऊन येतात, तर ते किती योग्यरित्या बरोबर आहे? नाही, बघा कसं आहे की हे जे मेडिसिनचे दुकानदारापासून औषध घेतात ना, ते नक्कीच घेतलं नाही पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की मेडिसिनच्या दुकानदाराला फार्मसी शिकवली आहे की औषधामध्ये काय आहे हे शिकवलंय, पण ते काय परिणाम करतो ते त्यांना माहीत नसतं. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा दुकानावरून जाऊन खरेदी करता तर त्यावेळेस त्याचे तुम्हाला त्या दिवशी काही साईड इफेक्ट दिसत नाहीत. आता आपण बघतो बरेचसे लोक स्टिरॉइड खातात, हो, आणि मग त्यांना पुढे काचबिंदू होतो, आंधळे होतात, मग ते कायमचे आंधळे राहतात. बरेचसे लोक असे औषधं खातात, त्यांची किडनी खराब होऊन जाते, मग डायलिसिसवर जन्मभर राहावं लागतं.
पण का केलं हे? कारण न कळतपणे हे सगळं केलंय त्याने आणि त्याच्यामुळे हे सगळं नुकसान होतंय. आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी बिलकुल करता कामा नये, कारण ज्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो. आता या गोष्टी आता आपला गुगलमध्ये कळतील, AI मध्ये कळतील. म्हणजे मागच्या काळामध्ये ह्याचं ज्ञान नव्हतं, आता ज्ञान आहे, प्रत्येकाकडे फोन आहे. आता आपण बघतो ना, मोबाईल फोन आता इतका लोक यूज करतायत की जवळपास म्हणजे 90% लोक आज मोबाईल फोन यूज करतायत. आणि त्यामुळं हे आपण बघून करायला काहीच हरकत नाही की हा आपण पुढे जावं का, करावं का. हे आपल्याकडे सुविधा निर्माण झाली आहे आणि आपल्या शरीराला सांभाळणं हे आपलं कामच आहे, ते आपण केलं पाहिजे. सर पण मोस्टली काय होतं, जे मेडिसिन्स जे येतात ना त्यात आता 50 to 60% काय ते स्टेरॉइड येतात. आणि जेव्हा पेशंट ते घ्यायला जातो तर स्टेरॉइड मेडिसिन घेतल्यानंतर त्याला म्हणजे लगेच फरक पडतो. तेच नॉन स्टेरॉइड घेतले त्याला फरक पडत नाही. सो तो जास्त रिकमेंडेशन स्टेरॉइड मेडिसिन्सच्या करतो. बेसिक कसं आहे बरं का, स्टेरॉइड हा तात्पुरता आजार नीट करणारा ड्रग आहे. ते काही कायमचा करत नाही, है ना. म्हणजे आजाराला दबवणारा ड्रग आहे, पेन किलर दबवतो, बाकी तो करत नाही. पण ताबडतोब दबवत असल्यामुळे लोकांना वाटतं की हा ते ठीक आहे, पण त्याच्यामुळे बाकीचे साईड इफेक्ट खूप होतात ना. तो जो घेता तुम्ही स्टेरॉइड, त्याच्यामुळे साईड इफेक्ट खूप होतात. आणि त्यामुळं म्हणजे आपण जेव्हा एखादं औषध घेतो मार्केटमधनं, आता आपण बॉडी बिल्डर हे स्टेरॉइड घेतात, तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचं काय? तर बॉडी बिल्डर ज्यांनी स्टेरॉइड घेतले त्यांची किडनी खराब होते, पुढे त्यांना डायबिटीज होतो, त्यांचा डोळ्यात त्यांना काचबिंदू होतो, नुकसान होतच ना. आणि म्हणून कसं आहे की निसर्गाच्या पलीकडे जाऊन तुम्ही काही करू नका. बॉडी बिल्ड तुम्ही स्टेरॉइड न घेता करता येते ना तुम्हाला, आहे का नाही. आपण मागे कुस्ती खेळायचो, ते काय स्टेरॉइड घेत होते का? आहे ना. ते सगळे प्रोटीन आणि फॅट घ्यायचे आणि मस्त व्यायाम करायचे, सूर्यनमस्कार करायचे, उठक बैठक काढायचे. मोठे मोठे कुस्ती पैलवान झाले, त्यांचे शरीर चांगले झाले नाहीत का? मग आता आपल्याकडे काय झाले की जिम, आणि आपण थोडं हायफाय कडे चाललो. आणि मग हायफाय कडे झालं असताना त्याचे हे साईड इफेक्ट होत राहतात. म्हणून जिम मध्ये नक्की जावं, पण तिथं गेल्यास काय घ्यावं ह्याचा दोनदा विचार केला पाहिजे. अच्छा, म्हणजे प्रत्येकाने मेडिसिन म्हणजे तिथले त्यात काय काय आहे ते बघितलं पाहिजे आणि मग घेतलं पाहिजे. ओके सर, आय केअर साठी तुम्ही काय सजेस्ट कराल? आय केअर साठी बेसिक मी सांगेल की डोळ्याला काही करायची गरज नाही. एक, चांगले असतात डोळे. आणि दुसरं सांगेल की मोबाईल वापरू नका किंवा खूप कमी वापरा. म्हणजे वापरायचंच आहे तर 1 ते 6 वर्षाच्या मुलाला मोबाईल देऊ नका. 6 ते 20 वर्षाचे 1 तास द्या. 20च्या पुढच्या लोकांनी 2 तासाच्या वर मोबाईल वापरू नये, कारण याच्यामुळं डोळ्यावर परिणाम होतात, डोळ्याचे चष्म्याचे नंबर खूप वाढतात. हे ठीक आहे, लहान मुलांचे IQ कमी होत चालले, आज मेंदूचे कॅन्सर होत चालले त्या मोबाईलमुळे. मग हे डोळे कोरडे पडत चाललेत. आपण बघतोय आज जवळपास 65% लोकांचे डोळे कोरडे पडले आहेत. हे सगळं मोबाईलमुळे व्हायलंय. तर त्यामुळे मोबाईल नाही वापरणे, व्हॉट्सअप जो आहे तो लॅपटॉपला जोडून वापरणे. कारण बरेच मुलं सांगतात की नाही आम्हाला सिलेबस असतो, तर तो सिलेबस तुम्ही लॅपटॉपला जोडा व्हॉट्सअप, आणि त्याच्यावर तुम्ही बघा, हे का नाही. आणि म्हणून आज जर काही डोळ्याचं संरक्षण करायचं असेल तर मोबाईलपासून दूर राहणे हे सगळ्यात मोठं संरक्षण. मोबाईल कोणी सोडणार नाहीये, पण वापरत असताना स्पीकर फोनवर बोला किंवा ब्लूटूथवर बोला, म्हणजे कानाला लावून बोलू नका. आणि आपल्या शरीरापासून 16 ते 18 इंच दूर ठेवा, कारण तितक्या वेव्ह असतात. हो, तर तेवढं जर तुम्ही केलं समजा तर डोळे तुमचे चांगले राहतील. डोळ्यात आपण असं बघतो गुलाब पाणी किंवा हे सगळं औषध टाकत राहतो, हे काही टाकू नका. ते टाकल्याने आपले डोळे खराब होतात. आपल्या डोळ्यात अश्रू येतात, ते आपल्या डोळ्याला अन्न देत असतात. त्यामुळे इतर काही गोष्टी टाकून डोळ्याची मी फार काळजी घेतो असं करू नका. करायचं असेल तर सकाळ संध्याकाळ डोळे थंड पाण्याने धुवायचे. त्याच्यामुळं रात्री आलेली दिवसाभराची घाण रात्री आपण काढून टाकतो, रात्रीची घाण सकाळी काढून टाकतो. इतकी गोष्ट सोडली तर बाकी डोळ्याला काही करायची गरज नाही. एवढं निश्चित आहे की वयाच्या 3ऱ्या वर्षी मुलांचे डोळे तपासले पाहिजे, शाळेत ते बालवाडीत घालण्याच्या पूर्वी, आणि 5व्या वर्षी. कारण एक डोळा काम करत नाही हे लक्षात येत नाही. आणि म्हणून आता एक डोळा काम करत नसलेल्या मुलांची संख्या वाढत चालली, कारण आपण मुलांना तपासतच नाही. म्हणून शाळेत घालण्याच्या आधी मुलांचे डोळे तपासले पाहिजे, 5व्या वर्षी आणि 3ऱ्या वर्षी. आणि प्रत्येकाने घरात काही आजार असेल तर तो आजार असेल तर त्याने अनुवंशिक आजार तपासून घेतला पाहिजे. आणि 40व्या वर्षी मात्र प्रत्येकाने डोळे तपासले पाहिजे, कारण
तुम्हाला जेव्हा वार्धक्य निर्माण व्हायला सुरू होतं त्यावेळेस बरेचसे आजार आहेत की ते लाईनने येत असतात. ते कुठला आजार आलाय का ते पाहिलं पाहिजे. आणि समजा मधुमेह आहे तर त्यांनी प्रत्येक 6 महिने डोळे तपासून घेतले पाहिजे. आपल्या चष्म्याचे नंबर आहे का नाही हे आपण डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चष्म्याचा नंबर काढावा. कारण ते बघतील तुमच्या डोळ्यात काही आहे का नाही. आपण काय होतं की बाहेर जाऊन दुकानात चष्म्याचा नंबर काढतो, मग आपले आजार लपून राहतात आणि मग ऐन टाइमला आपण आंधळा होतो. तसं न करता डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चष्म्याचा नंबर काढला तर डोळा तपासला जातो आणि नंबर काढला जातो. आणि म्हणून डोळा खूप महत्वाचा अवयव आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याची काळजी घेत असताना उगीच त्यात औषधं न टाकणे हे खूप महत्वाचं. आता सर काही गोष्टी अशा म्हटल्या जातात की गाजर खाल्ल्याने डोळे चांगले होतात. पुन्हा जर तुम्ही कंटिन्युअस स्पेक्ट वापरला तर तुमचा जो लागलेला लेन्सचा नंबर आहे तो पण कमी होतो. तर ह्या नाही, हे कसं आहे, गाजराचं कसं आहे की थोडंसं सत्य आहे ते. आपला डोळा पाहत नाही, आपला डोळा फोटो काढतो. हा फोटो मेंदू इथपर्यंत हे अक्षिपटलपर्यंत घेऊन जावं लागतं. हे अ विटॅमिनची सायकल जी असते त्याच्यामुळे ते होतं. आणि म्हणून गाजर, पपई, शेवग्याची शेंग हे जे विटॅमिन आहेत ह्या विटॅमिनमुळं निश्चितच आपल्याला डोळ्यासाठी फायदा होतो. त्यामुळे ते घ्यायला काही हरकत नाही. आपण ते घेतलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं काय म्हणलास तू? ते कंटिन्युअस जर स्पेक्ट वापरला ते कंटिन्युअस स्पेक्ट वापरल्याने चष्म्याचा नंबर नक्की कमी होत नाही. वयाच्या 20 वर्षापर्यंत तो वाढत जातो. आपली उंची वाढते तोपर्यंत वाढतो आणि त्यानंतर तो वाढायचा थांबतो. पण आता ह्या मोबाईलमुळे वयाच्या 30व्या वर्षी 40व्या वर्षी देखील चष्म्याचा नंबर वाढत चालला आहे. तर त्याला फार काही उपाय आता नाही आणि लोक हळूहळू हा मोबाईल बंद करतील, पण तोपर्यंत बरेचसं मोठं नुकसान आपल्या डोळ्यांचं झालेलं असेल. सर कसं होतं की सध्या नंबर काढण्यासाठी एक लेसिक सर्जरी मोस्टली सगळेजण रेफर करतात. तर ती किती पट सेफ आहे असं? मुख्यतः लेसिक सर्जरी जर योग्य वेळी जेव्हा चष्म्याचा नंबर वाढायचा बंद झाला तेव्हा आपण केली आणि तर लेसिक सर्जरी सेफ आहे. मी पाहतो की कमी वयात लेसिक सर्जरी करून घेतात, ती केली गेली नाही पाहिजे. लेसिक सर्जरी 20 वर्षानंतरच करावी, त्याच्यापूर्वी करू नये. आणि लेसिक सर्जरी नंतर डोळे थोडे कोरडे होतात, इतकी एक गोष्ट सोडली तर बाकी लेसिक सर्जरी खूप सेफ आहे आणि ती करायला काही हरकतच नाही. चष्म्याचा नंबर काढून टाकणं शक्य आहे. त्याचे काही साईड इफेक्ट वगैरे? कोरडे डोळे हा एक साईड इफेक्ट आहे, बाकी काही साईड इफेक्ट होत नाही. बाकी काहीच नाही. ओके. तर सर जसं तुम्ही सांगितलं की तुमचा प्रवास त्याच्यानंतर तुम्ही आईसाठी काहीतरी करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजसेवा असं आपण म्हणू शकतो ते करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्यावर खूप साऱ्या टीका तुमच्यावर केल्या गेलेल्या असतील लोकांनी म्हणा किंवा दुसरे कोणी तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर असतील की हे करू नका. आणि त्यावेळेस तुम्ही एवढे एज्युकेटेड होतात, MBBS त्या लेवलला होतं, तर तुम्हाला ऑफर पण आले असतील की तुम्ही पे घेऊन तुमचे MBBS डॉक्टर आहे तुम्ही कंटिन्यू करू शकला असतं. त्या सगळ्या गोष्टींना कसं सामोरे गेलात तुम्ही? नाही, मुख्य कसं झालं की बघा बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस समोर होत्या की आता मी MA झालो होतो आणि मला चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या की मला पैसे कमावता आले असते. पण माझं तो माय जेव्हा बोलली तेव्हा तसं ध्येय नव्हतं. मला असं वाटलं की आपण सामाजिक काम केलं पाहिजे. काय करायचं हे मला काही माहित नव्हतं. पण जेव्हा मी पहिल्यांदा बाबा आमच्याकडे जाऊन पहिलं शिबिर केलं विकास करेल आणि बाबांची भेट झाली तेव्हा बाबांच्या चर्चेनंतर विकासभवर बसल्यास कळालं की सामाजिक काम काय असतं. तोपर्यंत उगीच 3-4 वर्ष सामाजिक कामाच्या नावाने फिरत होतो आम्ही. काय जायचं 50 ऑपरेशन करून यायचं असं काही कळत नव्हतं फार. पण बाबांना भेटल्यास तिथल्या 5,000 लोकांना भेटलो जे आज तिथे आहेत सगळे, आणि तेव्हा कळालं की काय सामाजिक काम असतं. आणि मग त्याच्यानंतर मग हे सगळे जे नंदुरबार आहे किंवा गडचिरोली आहे किंवा मेळघाट आहे, जिथं कुणी जात नाही, जिथं अडचण आहे तिथं काम केलं पाहिजे बाबांनी सांगितलं. आणि म्हणून हा सगळा जो आदिवासी पट्टा, ट्रायबल पट्टा, मागास पट्टा या भागात 1999ला काम सुरू केलं आणि ते आजतागायत सुरू आहे. तर त्याचा मला आनंद आहेच, म्हणजे ते मी काम सगळं करू शकलो. पण मला कधीही कुणी माझ्या घरच्यांनी अडवलं नाही. घरच्यांना सगळ्यांना मी सांगितलं होतं की मी आता नक्कीच माझी नोकरी चालू ठेवणार आहे, पण मी सामाजिक काम करणार आहे. आणि नोकरीहून आलेला पगार मी बायकोला द्यायचं काम करत होतो. मी माझे कपडे देखील मी गेल्या 30 वर्षात घेतले नाही, ते सगळी बायको आणते. मी काही करत नाही, सुलू सगळं बघत असते. मला त्याच्यात काही करावं लागत नाही. मी आपलं आतापर्यंत मी जेव्हा घरी जातो समजा, मला तिने कधी विचारलं नाही तू कुठे गेला होता.
माझं ते हसून स्वागत करते. आणि काय झालं की हे नुसतंच काम एकटा नाही करू शकत ना. माझ्यावर डॉक्टर रागिनी पारेख जॉईन झाली, त्याच्याबरोबर दुसरे 40 लोक जॉईन झाले आणि कुटुंब म्हणून ह्या 40 लोकांनी 25 वर्षे काम केलं. 25 वर्षे ऐकाल, म्हणजे फार कमी पिरियड नाहीये, 25 वर्षे. आणि दरवर्षी बाहेर जाऊन आम्ही जवळपास एक 4 ते 5 हजार ऑपरेशन करायचो. आतापर्यंत 50 लाख पेशंट तपासले आहेत. ही सोपी गोष्ट थोडीच आहे. 693 शिबिरे केले आहेत. तर हे मला असं वाटतं की कुठंतरी एक अशी माईपासून आलेली एक एनर्जी होती आणि त्या एनर्जीमुळे हे काम आजही आजतागायतही चालू आहे. आणि हे काय माझ्या आयुष्यभर चालू राहणार आहे. कारण शेवटी कसं आहे, ज्या लोकांचे मी ऑपरेशन करतो त्यांना आजही माहित आहे की मी डॉक्टर लहाने आहे, डॉक्टर रागिनी आहे, काय माहित नाही त्यांना एवढंच माहिती आहे की मुंबईचा एक डॉक्टरने येऊन आमचे ऑपरेशन करून जाते. अशा लोकांचा आम्ही शस्त्रक्रिया करतो की ज्यांना खरंच गरज आहे. ते कुठल्याही दवाखान्यात कधीच जाऊ शकत नाही. आमचे सगळे डॉक्टर म्हणतात की त्यांचे ऑपरेशन केलेले आम्हाला पेशंट कमी मिळतील, पण तो पेशंट त्यांच्या दवाखान्यात कधीच जाणार नाही हे मला माहिती असतं. आणि आमच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पॅन्ट शर्ट घालून पेशंट येतो त्याला आम्ही सांगतो तुझा कच्चा मोतीबिंदू आहे, कारण तो अपोर्डिंग असतो. पण फाटके शर्ट घातलेला, पॅन्ट घातलेला, ट्राउझर घातलेला, शिगळं लावलेला हे कुठे जाणार? तर तेच माझे पेशंट आहेत आणि त्यांना त्यांचे जे डोळे आहेत नीट करणं हे मला आनंद वाटतो. हा सर, आणि जेव्हा तुम्ही म्हणजे कॅम्प ऑर्गनाईज करायचे किंवा बाकी या गोष्टी जेव्हा समाजसेवा तुम्ही स्टार्ट केली, त्याच्यामध्ये सपोज जे तुमच्या लेवलचे डॉक्टर्स होते, म्हणजे तुमच्या लेवलचं तसं नाही आहेत, पण मग तुमचे जे वेगळे ऑफिसर जे होते त्यांना असं त्रास नव्हता होत का, किंवा ते तुमच्यावर टीका नाही करायचे की तुम्ही ते फ्रीमध्ये करतायत त्याचे आम्ही चार्ज घेतो? मुख्य कसं आहे की तुला मी सांगितलं की मी जेव्हा या शस्त्रक्रिया करायचो, या शस्त्रक्रिया गरिबाचा करायचो. आता लोकांना त्यांचे पेशंट कमी झाले, त्यांना खाजगीत कमी मिळणार अशी चर्चा होऊ शकते. पण मी हा विचार केला की ज्या लोकांना म्हणजे त्यांचे मोतीबिंदू पिकले आहेत, ज्यांना कोणी नाही आहे, ते कधी जाऊन कुठं करणार नाही आहेत, या लोकांना क्वालिटी दिली पाहिजे. तर ह्या सगळ्यांना जे पैसे घेऊन श्रीमंताच्या सर्जरी होत होत्या 1-1 लाख 1.5 लाखाच्या, त्या सगळ्या सर्जरी मी ह्यांच्या मोफत करत होतो. सुचरलेस सर्जरी करत होतो. म्हणजे मी 99 पासून आतापर्यंत ज्या सर्जरी केल्या त्या सुचरलेस केल्या, ज्याला की कमीत कमी 30,000 जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये बाहेर लागतात. त्या सगळ्या सर्जरी मी मोफत केल्या आणि थोड्या केल्या नाहीत, तर 5 लाख सर्जरी केल्या, मोफत केल्या. कोणाला असं वाटत असेल की हा ठीक आहे मी केल्या, लोक नाराज निश्चित असणार, समोर कोणी बोलत नाही, पण माघारी नक्की वाटत असणार की बुवा त्यांचे पेशंट कमी करतो. पण माझं असं याच्यावर असं मत आहे की ज्यांना खरंच कोणी नाही आहे, जे खूपच गरीब आहेत, कोण येतं कॅम्पमध्ये, कोण बसतं 18-18, 20-20 तास, ज्यांना काही नाही आहे अशीच माणसं बसतात. आणि म्हणून मी त्यांची सेवा आजही करतो. आजही मी जर गेलो तर कमी झालाय का मोतीबिंदू? नाही, तेवढाच बॅकलॉग आहे. म्हणजे आता थोड्या दिवसापूर्वी मी शिबिर केलं, 1 किलोमीटर लाईन लागली होती. याचा अर्थ काय आहे की आजही पेशंटला जी काही गर्दी आहे पेशंटची, तिथे याची कमी झालेली नाही आहे. ह्या लोकांना आपण सेवा करायची. आणि ही सेवा करत असताना कुठलंही चांगलं काम होत असताना टीका टिप्पणी होत असते. पहिल्यांदा डोळे बंद करून बघायचे की आपण काही कुणाचं नुकसान करत नाही ना, आणि काम पुढे चालू ठेवायचं. आपण ठरवलं पाहिजे की आपण कुणाचं नुकसान करत नाही ना. नाही, लोक टीका करतात ते ऐकून घ्यायचं, आपापलं काम करत राहायचं, आणि ते मी करत राहतो. अच्छा, आता सर तुमच्यामध्ये सेवाभावी जी भावना होती ती तुमच्या आईमुळे आली, तसेच तुमच्या मुलांमध्ये ती आहे, आणि ती कशामुळे? मला असं वाटतं की माझ्या मुलांचे सेवाभाव आला त्यांनी मला कारण ते एवढे लहान होते की तेव्हा त्यांनी मला सेवाभाव बघितला. इतके लहान मुलं जेव्हा सेवाभाव बघतात की माझे वडील रात्रंदिवस लोकांसाठी काम करत, जे तरी काय करत होतो मी, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत लोकांची सेवा करत होतो. आणि त्यांना कसं झालं, बाळकडू बघितलं त्याने रोजचं, किंवा मी सेवा करतो. कसं असतं की त्या काळात माझ्याकडे पगार होता, पैसे होते. अशी मुलं कधी कधी चांगली निघत नाही. तुम्ही जर बघितलं तर मोठ्या माणसांची मुलं थोडं, पण मी नशिबान आहे की माझी मुलं अतिशय संस्कारी निघाली, अतिशय संस्कारी, म्हणजे माझ्यापेक्षा अतिशय चांगली निघाली, सेवाभावी निघाली आणि हुशार निघाली. माझा मुलगा FRC झाला, माझ्या मुलीने रेटिना सर्जरी केलं. म्हणजे बेसिकली असं आहे की खूप चांगले शिकले, ते सुपर स्पेशालिटी काढून आले ती मुलं माझी. आणि सेवाभाव त्यांनी तेवढाच जोपासला.
म्हणजे आजही म्हणजे मला कधी त्याने असं म्हटलेलं नाही आहे की पप्पा हे सगळं आपण फ्री करतो. आता हे मी खाजगी दवाखाना टाकला, इथे जवळपास आमच्या रुटीनली इथे 35 ते 36% पेशंट फ्री होतात. माझा मुलगा मला कधी म्हणला नाही किंवा मुलगी अरे पप्पा फ्री व्हायलेत वगैरे नाही. त्यांनी तेवढाच सेवाभाव जोपासला आणि ते मी नशिबान मनुष्य आहे की ते हुशारी निघाले, सेवाभाव निघाले आणि चांगलं काम करतात. मग त्यांना डॉक्टर बनण्यासाठी तुम्हीच प्रेरित केलं होतं की त्यांनी नाही, मी त्यांना प्रेरित केलं नव्हतं. सायली तर स्वतः तिला माझ्यासारखं व्हायचं होतं. सुमितच्या मनामध्ये ऑर्थोपेडिक डॉक्टर व्हावा असं वाटत होतं. त्यांनी मला विचारलं पण होतं, पण त्याला मी म्हणलं की बा आता सायली डोळ्याची डॉक्टर होतीये तर तू पण आता डोळ्याचा डॉक्टर हो. आणि त्याचं कारण असं होतं की मला पुढे चालून एक चांगलं हॉस्पिटल काढायचं होतं. कारण मुंबईमध्ये जसं गेली प्रसाद आहे किंवा शंकर नेत्रालय आहे तसं हॉस्पिटल मुंबईत नाही आहे. मग आता घरचे डॉक्टर म्हणजे एक रेटिना सर्जन, त्याच्यानंतर सुमित कॉर्निया सर्जन, अॅक्युलोप्लास्टिक सर्जन, सुनबाई माझे शीतल आहे ते लहान मुलांचे डॉक्टर. तर सगळ्या 5-6 स्पेशालिटी ह्या इथं आहेत, कुठेही जावं लागत नाही. आणि म्हणून त्या मुलांना वेगळे वेगळे स्पेशालिस्ट केलं. आणि आता वन स्टॉप आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे डॉक्टर एकाच फीसमध्ये मिळतात. तुम्हाला काही 10 ठिकाणी जावं लागत नाही. आणि सगळ्या प्रकारचे यंत्र आहेत. इथं आला पेशंट त्याचं सगळं तपासणी केली जाते. आणि हे माझी मुलं शिकले आणि त्यामुळे मला हे करता आलं. तर तुमचं आणखी इन फ्युचर यापेक्षाही चांगलं हॉस्पिटल टाकायचा प्लॅन आहे की? माझी अशी इच्छा आहे की इथं मुंबईमध्ये एक शंकर नेत्रालय किंवा एली प्रसादच्या धर्तीवर एक मोठं रघुनाथ नेत्रालय काढावं. आणि लोकांची जी काही समजा पुढच्या आजारामध्ये इकडे तिकडे जावं लागतं, मुंबईसारख्या ठिकाणी असं सगळ्या सेवा देणारं एक डोळ्याचं रुग्णालय नसावं ह्याचं मला खंत आहे. आणि तशा प्रकारचं रुग्णालय इथं काढायचं माझं स्वप्न आहे आणि ते मी काढण्यासाठीचे सगळे प्रयत्न करत आहे. अच्छा सर, तुमच्या लाईफमध्ये मेडिकल हिस्ट्रीमध्ये तुमच्या असा कोणता वर्स्ट केस आलाय का डोळ्यांचा? खूप. माझ्या मेडिकल हिस्ट्रीत माझ्याकडे फक्त वर्स्ट केसेस येतात. एखादा? कारण जेव्हा शेवटचा कोणी नसतो, एखादा नाही म्हणजे माझ्या ह्याच्यात विचार केला तर फार काही नाही पण 10,000च्या वर वर्स्ट केसेस माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे मी ह्या सगळ्या केसेसला सामोरे गेलो आहे आणि त्या सगळ्यांनाच नजर द्यायचा मी प्रयत्न केला. एखादा शेअर करू शकता का? असं एक करता येणार नाही, पण परभणीमध्ये 29 लोकांचे डोळे गेले होते. आणि तिथं जेव्हा मला पाठवलं शासनाने तर तेव्हा लिटरली लोक दगड घालत होते मंत्र्यांना. तर तिथं जाऊन त्या सगळ्या 29 लोकांना पुन्हा दृष्टी मिळवून द्यायचं मी काम केलं, जे की अतिशय मोठं जोखमीचं काम होतं. आणि त्या सगळ्यांना दृष्टी आली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरने देवदूताने दिले डोळे अशा प्रकारची मोठी हेडलाईन छापली. हे अडीअडचणी असतातच, त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह करून पुढे जात राहिलो. आणि आलेल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत किंवा पेशंट आहेत त्यांना कसं चांगलं करता येईल हे आजपर्यंत मी करत आलो. आणि त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की कुठंच काही होत नसेल तर तो पेशंट माझ्याकडे येतो आणि त्याचा मला आनंद आहे, पण त्याचं मला दुःख आहे. तो अगोदर आला असता तर त्याला हे पुढे झालं नसतं असं मला नेहमी वाटतं. पण आता एकदा तुमचं नाव झाल्यानंतर असंच होणार की ते नुकसान झाल्याचं तुमच्याकडे येतात, त्याने लवकर यावं असं मला वाटतं, पण तसं कधी होत नाही. सर, पद्मश्री अवॉर्ड घेताना काय फिलिंग्स होते आणि तुम्हाला केव्हा कळलं होतं? नाही, मुखीचा म्हणजे मी काही अर्ज वगैरे केला नव्हता. तर त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेब आपले हे होते, सीताराम येचुरी म्हणून खासदार होते, त्यांनी रिकमेंड केलं होतं आणि मला पद्मश्री अवॉर्ड मिळालं. पण मी 25 तारखेला माड्याच्या कॅम्पमध्ये होतो आणि तिथे मला फोन आला की मी भटनागर बोलतो, सेक्रेटरी आहे होम, आणि तुम्हाला आम्ही पद्मश्री देतो, तुम्ही घ्याल का? म्हणलं मी घेईल. तर हे आणि मग माझा जो आनंद आहे तो गगनात मायवनाचा झाला. मी त्यांना फोन करून त्यांचं थँक्यू म्हटलं आणि त्याने ते पद्मश्री दिलं. त्याचा एकच फायदा झाला की पुढच्या काळामध्ये शिबिर करायला मला सोपं गेलं. त्याच्यापूर्वी शिबिर करायला म्हणजे फार कठीण जायचं. तर पुढे त्याच्यानंतर शिबिर करायला म्हणजे गाडीचं तिकीट मिळणं किंवा तिथं गेल्यास हॉटेल मिळणं, हे सगळ्या गोष्टी किंवा रेस्ट हाऊस मिळणं हे सोपं गेलं आणि सेवा करण्याची मोठी संधी त्याच्यानंतर मला उपलब्ध. मग ते फक्त तुम्हालाच भेटायची संपूर्ण तुमच्या टीमला? मलाच भेटला होता पद्मश्री तुम्हाला, पण संधी सगळ्या टीमला ना. हा, पण सेवा जे जसं म्हणता की राहणं वगैरे ते सगळ्यांना संधी मिळाली. कारण त्याच्या आधी कसं आम्ही 6-6 जण एका खोलीत राहायचो.
एकदा मी पद्मश्री झाल्यानंतर मग लोक चांगल्या ठिकाणी ठेवायला लागले, सोय करायला लागले. हे आधी होत नव्हतं, ते पुढे व्हायला लागले. ओके. आणि घरच्यांचा कसा प्रतिसाद होता यावर? घरचे तर खुशीच होणार. माईला तर सगळ्यात जास्त आनंद झाला होता पद्मश्री मिळाल्यानंतर. माय आणि अण्णा दोघांना खूप आनंद झाला. घरच्यांना सगळ्यांनाच आनंद झाला होता की पद्मश्री मिळालं. आणि कसं आहे की एका खेड्यामधनं आलेला एक मजूर तो पद्मश्रीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळं माझ्या मित्रांनाही खूप आनंद झाला होता. माझे त्या काळामध्ये 101 सत्कार झाले. R.R. पाटील म्हटले होते की पद्मश्री पब्लिकने ऍक्सेप्ट केली. आणि 101 सत्कारानंतर पुण्यातल्या मग मी पुढचे सत्कार घेतले नाही. इतके सत्कार होत होते की पद्मश्री झाल्यानंतर एवढे मोठे सत्कार फार कमी वेळा होतात. एखादा दुसरा निश्चित होतो. पण कुठल्याही असं गाव नाही राहिलं जिल्हे जिथं माझा सत्कार नाही झाला. सगळ्या जिल्ह्यात माझे मोठे मोठे सत्कार पद्मश्री नंतर झाले, सगळ्या जिल्ह्यात. क्या बात आहे. ठीक आहे सर, आपण एकदम एंडला आलोय. तर मला सांगा फक्त की एक टिप जर तुम्हाला फ्युचर डॉक्टर्सला द्यायची असेल तर ती कोणती असेल? मी फ्युचर डॉक्टरला एकच टिप देऊ इच्छितो की स्वतःचं ज्ञान चांगलं वाढवा आणि पेशंटची सेवा हा तुमचं ध्येय ठेवा. पेशंट जर तो चांगला असेल तर तुम्ही यशस्वी डॉक्टर आहात. त्यामुळे ज्ञानाने पेशंटला ट्रीटमेंट देणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे आणि ते त्याने निभावावं. तुमच्यासाठी यश याची व्याख्या काय असेल? माझ्यासाठी यश याची व्याख्या आहे की लोकांनी तुम्हाला डॉक्टर समजलं पाहिजे, लोकांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे, ते यश. तुमचं आवडतीचं एखादं पुस्तक? मला खूप पुस्तकं आवडतात. एक जर म्हणजे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे ज्ञानेश्वरी. आणि सर डिव्होशनलला तुम्ही किती पट मानतात? आशीर्वादाला तुम्ही किती पट मानतात? खूप. मी आशीर्वादावरच जगत आहे. ओके. हो, थँक्यू सर, खरंच खूप थँक्यू.